औंढोबाबा जे होता त्याच्या समोर आहे तो होता फलटणला इन्नी गावाला. इन्नी गावासनं इथं येताना बेरदेवा सेवा करायला. मग लांबने ना होय ना देवाला देवाची सेवा. मग येऊन राहिला दिवडला राहिला. नदीला यायचा मीठ काढायचा आणि पाट 3ला जायचा पाणी घालून यायचा आणि देवा आपलं कष्ट करून मीठ काढून विकायचा. म्हशी होत्या 2 म्हशी सांभाळायचा. तेव्हा बी म्हशी होत्या वांजुट्या. तेव्हा मग सांभाळायचा. मग पाक निम वय हो तर देवडात न राहायचा. मानगंगाला मसर पाणी दावायचा. नदीला मीठ काढायचा आणि पुण्या अजून देवाला 3ला जायचा. पाट 3ला जायचा पाणी घालून यायचा. देव म्हणला पाणी घालून जातोय तू. म्हणला औंढोबाबा पाणी घालून जातोय पर म्हणला मग तुम्ही 2 जणी नागोबान 2 जणी राहावा आणि माझी सेवा करा. मग 2 जणी सेवा करायला लागला औंढोबाबा नागोबा. सेवा करत करत पुण्या औंढोबाबा पाक वय निमे मोहर झालं. मूलबाळच नाही. बायका होत्या 2 कायच मूलबाळ नाही. मग एक दिवशी देव म्हणला आयला ही मागे ना सेवा करतोय आपली फार चांगली. 2 नागोबाला दिलं या नागोबाला ल्याग झाल्या तरी पर आता ह्याला कायच नाही. मग एक दिवशी माणसाच्या रूपानं आलं म्हणला औंढोबाबा तुम्ही जेवण करा. तर गरीब होती काय नव्हतं. गाडगी पहिली उतरंडी गाडग्यातनं काय नाही ह्याच्यातनं काय नव्हतं. देव म्हणला जेवण करावं. काय नाही म्हणली मंडळी आमच्या गाडग्यात काय नाही म्हशी वांजोट्या येत्या. मग म्हणला तुम्ही आम्हाला आज हट्ट घेतला जेवणच पाहिजे म्हणला. तर मग म्हणली कशाच करू अहो मा जा म्हणला उतरंडी उतर जा बघ जा. तर तेव्हानं समद भरून ठेवून समद डाळी गुळ साखर समद पदार्थ गच्च भरले त्या उतरंडी. मग म्हातारीनं आंघोळी केली. पुण्यांदा डाळ शिजू घातली. पुरणपोळीचं जेवण केलं. आता दूध पाहिजे म्हणलं आम्हाला. दूध पाहिजे तर अहो मासर वांजोटे जा म्हणला नदीला मानगंगाला धुवून आण जा. त्या म्हाताऱ्या गेला आणली मसर नदीला मानगंगाला आणि निघाला का म्हशी अशा पानावल्या गेलं घरी दूध काढलं. देवाने जीव घातलं देव निघालं. रडायला लागली ती नवरा बायको. आमच्या पोटी नाही समजा आहे पर देवा पोटी आमच्या काय नाही. मग देवानं असा वाटव्यातला त्याच्या अंगारा घेतला आणि अंगावर टाकला. जा म्हणला 5 पुत्र होत्याला तुला. देव निघून गेला बिरदेव. आणि पुण्या गेल्यावर ना देवा 5 पुत्र ह्याने झालं. आणि 5 पुत्र्याचं 5 बुडकायचं आमच्या गावावर. 5 बुडकायचं 5 लेकाचं. आणि मग तत गेला पुण्यांदा पाटाचा देव गेला औंढोबाबा. म्हणला देवा आता तुम्ही म्हणल्याला वचन दिलंय पर खरं करणार का. खरं 101%. मग देवाला म्हणलं खरं करणार का. 101% करणारच म्हणला. पर एक माझा ऐका म्हणला. औंढोबाबाला म्हणला नागोबाला दोघाला म्हणला माझी सेवा करशील का म्हणला. औंढोबाबा तू माझी सेवा करावं लागल. देवा म्हणला मी एकटा मला मूलबाळ नाही माझ्याच्या सेवा होणार नाही. 12 महिन्यातनं म्हणला तुझं समधी देवळं म्हणला चुन्यानं डोंगरानं खडा आणीन गायच्या गावऱ्यात भाजीन तुझी देवळं समधी सारवीन आणि तुझा कांबळा आई धुवून चकाचक करीन माहे पुनवीला. तुम्ही जाता पारदीला पुशी पुनवीला आणि तुम्ही ज्या दिवशी यायचं त्या दिवशी देवा तुझं समज आवार चकाचक करीन मी. चुन्यान सारवून समधी व्यवस्था करीन आणि मग आम्ही भाव म्हणून 2 राहू नागोबान 2 जण आणि एका ताटात आम्ही जेव असं देवानं वचन घेतलं आणि देवगाने राजे केलं. प्रसाद माने ऑफिशियल यांना फॉलो करा.